बाई, अहमदनगरहून माझी बदली सोलापूरमध्ये झाली. अहमदनगरमधून घरातील सामान सोलापूरमध्ये शिफ्ट केलं. घरातला सगळा पसारा घेऊन दुसऱ्या ठिकाणी राहायला जाणं खूप अवघड काम. त्यात 4 महिन्याचा लहान मुलगा आणि माझी बायको घेऊन सोलापुरात शिफ्ट झालो. ऑफिसपासून जवळच रूम केली. कामाचे रुटीन चालू झाले. रविवारी दुपारी अचानक माझा लहान मुलगा रडायला लागला. कसाच शांत होईना. तो मोठ्याने रडायला लागला. मी आणि माझी बायको त्याला शांत करत होतो. तेवढ्यात कोणीतरी दरवाजाची बेल वाजवली. मी दरवाजा उघडला तर माझ्यासमोर एक बाई उभी होती. हिरवी साडी, हातात हिरव्या बांगड्या, मोठे कुंकू लावलेले. मी त्यांना बघून कोण पाहिजे विचारलं. तेव्हा ती काहीच बोलली नाही. माझ्या बायकोला म्हणालो, कोण आले बघ. तेव्हा माझ्या बायकोने त्या बाईला पाहिले. ती बाई तिच्याही ओळखीची नव्हती. तेव्हा माझी बायको तिला आतमध्ये या म्हणाली. ती बाई म्हणाली, तुमचा मुलगा रडण्याचा आवाज कानावर पडला म्हणून आलं. शेजारीच राहते. तिने माझ्या मुलाला घेतले. थोड्याच वेळात माझा मुलगा रडायचा थांबला व शांत झाला. माझी बायको त्या बाईला म्हणाली, बसा, चहा करते. ती बाई नको म्हणाली. नंतर परत कधीतरी माझा मुलगा हसू लागला, खेळू लागला. आम्ही दोघांनीही त्या बाईला धन्यवाद म्हणालो. माझ्या बायकोने त्या बाईला विचारले, तुमचे नाव काय आहे? तेव्हा ती बाई म्हणाली, माझे नाव शारदा आहे. आम्ही दोघेजण तिला बाहेर गेटवर सोडायला आलो. ती बाई आमच्या घरापासून समोरच्या घराकडे बोट करत म्हणाली, ती नारळाची झाडे आहेत ना, ते माझे घर आहे. ते घर आमच्या घरापासून 2-3 घरं लांब होते. मी मनातल्या मनात विचार केला, इतक्या लांब रडण्याचा आवाज कसा ऐकू गेला? मी जास्तच विचार न करता कामाला लागलो. 2-4 दिवसांनी रात्री 12 वाजता माझा मुलगा परत रडायला लागला. काय झाले काय कळतच नव्हते. त्याला दूध पाजले तरी त्याचे रडणे थांबत नव्हते. बायको म्हणाली, हॉस्पिटलमध्ये जायचे का? मी हो म्हणालो. हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी शर्ट घालू लागलो. अजूनही माझा मुलगा रडत होता. तेव्हा कोणीतरी बेल वाजवली. इतक्यात रात्री 12:30 वाजता कोण आले असेल? आम्ही दोघेजण विचारात पडलो. मी दरवाजा उघडायच्या अगोदर मोठ्याने म्हणालो, कोण आहे? बाहेरून कोणीच आवाज येत नव्हता. मी परत विचारले, कोण आहे? तेव्हा बाहेरून आवाज आला, मी आहे. तो आवाज एका बाईचा होता. ती म्हणाली, तुमची शेजारीण शारदा आहे. मुलाचा रडण्याच्या आवाजाने उठून आली. मी दरवाजा उघडला. आता ही त्या बाईच्या अंगावर तीच हिरवी साडी होती व मोठे कुंकू लावले होते. ती बाई अंगाई गाऊ लागली. तिने बाळाला पाळण्यात टाकले. आम्ही नवरा बायको 2 तास मुलाला शांत करत होतो, पण तो शांत झाला नाही. पण या बाईने 5 मिनिटात त्याला झोपी घातली. मी त्यांना म्हणालो, ताई, आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला, माफ करा. ती बाई म्हणाली, त्रास कसला? लहान मुलाच्या आवाजाने जीव तुटतो माझा म्हणून आले. एवढे बोलून ती बाई निघून गेली. दुसऱ्या दिवशी मी कामावरून घरी चालत होतो. माझ्या पाठीमागे गाडीचा हॉर्न कोणीतरी वाजवत होते म्हणून मी मागे पाहिलं तर ऑफिसमधले माझे जोडीदार होते. माझ्यापेक्षा मोठे होते. ते म्हणाले, चला घराकडे सोडतो. गाडीवर बसलो. आमच्या गप्पा चालू झाल्या. ते म्हणाले, कुठे राहता? मी म्हणालो, मुकुंदनगरला राहतो. ते म्हणाले, अरे वा, मी पण तिथेच राहतो. मी म्हणालो, मुकुंदनगरमध्ये कुठे राहता? तेव्हा ते म्हणाले, पाण्याच्या टाकीजवळ राहतो. मी त्यांना म्हणालो, अहो, मी पण पाण्याच्या टाकीजवळच राहतो. घराजवळ आल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या घरी चहा पिण्यासाठी घेऊन गेले. त्यांनी त्यांच्या पत्नीबरोबर माझी ओळख करून दिली. चहा वगैरे घेतला. तेव्हा त्यांना मी म्हणालो, आता तुम्हाला आमच्या घरी यावे लागेल. त्या म्हणाल्या, पुढच्या वेळेस बायकोला घेऊन या. मी त्यांना म्हणालो, आता काय आपण जवळच राहतो, पाठवून देतो तिला, नाहीतर तुम्ही या एके दिवस आमच्या घरी. एवढे म्हणून मी घराबाहेर निघणार तेवढ्यात माझी नजर दरवाजावर अडकवलेली फोटोवर गेली. तो फोटो एका बाईचा होता. त्याला हार अडकवलेला होता. मी त्या बाईला नीट पाहिले तर तेच डोळे, तोच चेहरा. त्या दिवशी दुपारी व रात्री माझ्या मुलाला रडताना शांत करायला आलेले त्या बाईचा फोटो होता. फोटो पण तीच हिरवी साडी होती
आणि तीच बाई होती. फोटो खाली लिहिले होते, सौ शारदा राजन माने. माझ्या डोक्यात मुंग्या आल्या. माझ्या डोक्यात त्या दिवशी आलेली बाई दिसून लागली. मला ते बाहेर सोडायला आले. त्यांना मी विचारले, दरवाजावरचा फोटो कोणाचा आहे? तेव्हा ते म्हणाले, तो माझ्या पहिल्या बायकोचा फोटो आहे. डिलिव्हरीच्या वेळेस माझी बायको, लहान मुलगा दोघेही वारले. तिचा फोटो आहे आणि आता जी घरात आहे ती माझी दुसरी बायको आहे. मला घाम फुटला. मी तेथून लगेच निघून गेलो. माझ्या बायकोला त्याबद्दल काहीच सांगितले नाही, कारण ती घाबरेल म्हणून. मी बायकोला सांगितले, ऑफिसच्या कामासाठी 15 दिवसांसाठी मुंबईला जायचे आहे. त्यामुळे तो 15 दिवसांसाठी तुला तुझ्या माहेरी सोडतो. काम झाल्यानंतर तू मला घ्यायला येतो. त्याच रात्री मी तिला तिच्या माहेरी सोडून आलो. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेलो नाही. सारखी ती बाई माझ्या डोळ्यासमोर दिसत होती. माझे डोके खूप दुखत होते म्हणून मी झोपलो होतो. संध्याकाळी माझ्या बायकोचा फोन आला. ती म्हणाली, बाळाला खूप ताप आला आहे. आईने एका ठिकाणी देवऋषीकडे पाहिले तर त्याने सांगितले, तुमच्या मुलाच्या मागे बाळातीन बाई लागली आहे. तिला हिरवा चुडा असा उतारात ठेवा. मुलाचा ताप लगेच कमी होईल. एवढे बोलून माझी बायको हसायला लागली आणि म्हणाली, गावाकडची लोक काही पण बोलतात. तुमचा तर या गोष्टींवर विश्वास नाही आणि माझाही नाही. सकाळी दवाखान्यात घेऊन जाते. मी लगेच संध्याकाळी हिरव्या बांगड्यात हिरवी साडी घेऊन आलो. तो उतारा नेऊन ठेवला व घरी येऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी बायकोचा फोन आला. ती म्हणाली, अहो, काल रात्रीपासून बाळाचा ताप राहिला. 2 महिने मी माझ्या बायकोला इकडे आणले नव्हते. त्या 2 महिन्यात खूप वेळा त्या बाईला मी रात्री त्यांच्या घरावरती फिरताना पाहिले. कधी कधी तिचा मोठमोठ्याने हसलेला आवाज कानावर येत होता. तो उतारा ठेवल्यानंतर मी परत कधीच घराकडे आली नव्हती. शेवटी माझी बदली मी दुसरीकडे करून घेतली व त्या गोष्टीबद्दल कधीच मी माझ्या बायकोला सांगितले नाही. माझी बदली सोलापूरवरून कोल्हापूरला झाली. मी रूम केली. सोलापूरच्या त्या बाळातीन बाईचा तर अनुभव मी तुम्हाला सांगितला आहे. आता मला नवीन ठिकाणी जायचे म्हणले की खूप भीती वाटत होती. मी रूम बघितली. बंगला होता. तो मला मिळाला. 1 हॉल, 2 बेडरूम, 1 किचन असा होता. बायको आणि मुलाला घेऊन यायच्या अगोदर मी सगळे माझे सामान घेऊन आलो. दुसऱ्या दिवशी कामावर गेलो. अजून बायको आणि मुलाला घेऊन आलो नव्हतो. कामावरून आलो घरी. कंटाळा आला होता. बाहेर हॉटेलमध्ये जेवण करून आलो. दरवाजा उघडला. लाईट चालू करायला हाताने बटणं दाबली. तेवढ्यात कोणीतरी दुसऱ्या हाताने लाईट बंद केली. मला थोडे जाणवले, पण ड्रिंक केल्यामुळे माझ्या लक्षात आले नाही. हा त्या खोलीतील पहिला अनुभव होता. अजून काही खूप गोष्टी घडायच्या बाकी होत्या. ही तर सुरुवात होती. रात्री निवांत झोपलो. सकाळी उठलो. मोबाईल बघितला. 8 वाजले होते. कामावर जाण्यासाठी अंघोळ करून तयार झालो. दुपारी काम झाले. निवांत बसल्यानंतर सहज मोबाईल बघत होतो तर मी झोपलेला फोटो माझ्या मोबाईलमध्ये होता. तो फोटो बघून मला आठवले, काल खूप ड्रिंक केली. कपडे न बदलता तसाच झोपलो. तेवढ्यात माझ्या डोक्यात आले, आपण तर रूममध्ये काल एकटेच होतो. माझा फोटो कोणी काढला? काही सुचत नव्हते. तेवढ्यात मला बायकोचा कॉल आला होता. बस स्टँडवर येते, 15 मिनिटे मध्ये घ्यायला या. त्या फोटोचे माझ्या डोक्यात चालूच होते. लगेच मी बायकोला आणि मुलाला आणायला गेलो. जेव्हा बायकोला पाहिले ते फोटोचे डोक्यातून निघून गेले. घरी आलो. सगळी कामे सुरळीत चालू होती. पुढे 4-5 दिवस गेले. रात्री झोपलो असताना अचानक मला जाग आली. मुलगा आणि बायको झोपले होते. बघतो तर बेडरूमचा दरवाजा उघडा होता. किचनचा दरवाजा उघडा होता. दुसऱ्या बेडरूमचा पण दरवाजा उघडा होता. मी उठलो. सगळे दरवाजे बंद केले. मला वाटलं बायकोकडून उघडे राहिले. सकाळी बायकोला काही विचारलं नाही. कवर निघून गेलो. आता रोज मी जेवढे दरवाजे बंद करत होतो तेवढे रोज रात्री दरवाजे उघडे असायचे. मी रोज रात्री दरवाजे बंद करायचो. एके दिवशी मी बायकोला विचारले, तू दरवाजे उघडे का ठेवतेस? तर ती बोलली, मी रोज सगळे दरवाजे बंद करून झोपते असते. हे ऐकून मी तिला काहीच बोललो नाही. मला घाम आला. मी कामावर गेलो.
डोक्यात त्या गोष्टी येत होत्या. सकाळी कामावरून घरी आलो. हॉलमध्ये माझ्यासमोर काळी मांजर तिरकी माझ्याकडे बघत होती. मला वाटले तिचे डोळे तिरके आहेत. त्यानंतर मी कामावरून घरी आलो की ती मांजर माझ्याकडे तिरके बघत असत. दुसऱ्या दिवशी रविवार होता. बायको घर आवरत होती तर तिला माळ्यावर जुने फोटो सापडले. मी मुलाला खेळवत होतो. बेडवर माझी बायको सगळे फोटो घेऊन माझ्याकडे आली आणि परत घर आवरायला लागले. मी आणि मुलगा फोटो बघत होतो. मुलगा मांडीवर होता. तेवढ्यात एक फोटो होता. तो एक बाईचा होता आणि त्यासोबत एक लहान मुलगा होता. तेवढ्यात माझा मुलगा त्या बाईकडे बघत म्हणाला, "पप्पा, या काकू कधी पण तुमच्या मागे उभ्या असतात." रोज मला हे ऐकून काहीच सुचले नाही. मी काहीच बोललो नाही. तो फोटो मी खिशात ठेवला. मुलगा बायकोला घेऊन गावाकडे सोडली. ती बाई कोण होती? त्या घरात काय करत होती? हे सगळे पुढच्या भागात. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.